तर गुड मॉर्निंग सगळ्यांनी. आज सकाळ सकाळी आलेला आपल्या मळीच्या रानात वैरण काढायला घास गवताची. हिवाळ्याच्या दिवसात आपल्या घास गवताला बोंड येते ती प्रत्येक वर्षी. वाळल्यानंतर जी बोंड असते ती सगळ्या अंगावर पडची ती वैरण काढताना. तिथनं परत घरी जाऊन आपल्या पाठाखाली रानात औषध माराय पंप घेऊन. आज कामावर अपडेट टाकलेलं कारण रविवारी फुल दिवस भरलेला मी. तर आज आपल्याला आपल्या वांग्याच्या झाडावर औषध मारायचं आहे कीटकनाशकचं. मग पंपात औषध करून वांग्याची झाड अशी खळखळीत भिजवून घेतली. त्यानंतर आपल्याला त्याच रानात पाणी धरायचं होतं, पण लाईट काय आली नव्हती कारण डीपीत घोटाळा झालेला. मग सगळी जण डीपी बसून बसली वायरमॅनची वाट बघत. वायरमॅन येऊन लगेच घोटाळा काढून दिला. त्यानंतर मोटर चालू करून पाणी लावलं आपल्या उसात. आज आपला जेरी चांगला तडाख्यात गावला. म्हणलं जेरीला आज धुयाचं काय बी करून. नाही 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 नाही. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? चंद्राच्या गारगारपणानं जेरीला अंघोळ घातली. त्यामुळे जेरी नाटक करत होता, पाळ्या बघत होता सारखा जिथनं. तिथनं परत आमच्या नाण्याला घेऊन दवाखान्यात आलो. डॉक्टरांनी नाण्याला विचारलं की कुठल्या कुठल्या गोळ्या खातात, तेव्हा काय सांगता बघा ही. कशावरची गोळी आहे ती? कशावरची गोळी आहे? डीपी वरली. डीपी का बीपी? बीपीच्या गोळ्याच नाही, डीपीची गोळ्या म्हणून 2 मिनिटासाठी डॉक्टरांनी टेन्शन मध्ये आणलं नानीनं. त्यानंतर आम्हाला मिसळ खायची, त्यामुळे एका ठिकाणी मिसळ खायला आलो. मला तर मिसळ ओके वाटली, पण आपल्या आजीबाईसनी मिसळ काय आवडली नाही. तिथनं डायरेक्ट घरला आलो. आपली स्प्लेंडर कराडात कामाला लावलेली, 30 आणि आपल्याला परत करायला यायचं होतं. दादा यांच्याबरोबर परत करायला आलो. गाडी घेतली डायरेक्ट साईडवर आलो. तसं काही साईडवर काम नव्हतं. ही साईड कम्प्लीट झाली, त्यामुळे इथलं सगळं मटेरियल दुसऱ्या साईडवर निघालेलं आणि 30 लोडिंग चालू होतं आता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरायचं नाही भावांनो. भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये.